नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTETची परीक्षा आहे. या परीक्षेला महाराष्ट्रातून तसेच देशभरातून बसलेल्या तमाम भावी शिक्षक, अभियोग्यताधारक या सगळ्या अभियोग्यताधारकांना, भावी शिक्षकांना ती CTET परीक्षा 60% घेऊन उत्तीर्ण होण्यासाठी मनापासून खूप 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 शुभेच्छा. संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलकडनं तमाम या सगळ्या परीक्षार्थींना आजचा पेपर खूप छान जावं. दोन्ही सत्रातला सकाळ आणि सायंकाळ किंवा पहिला आणि दुसरा या दोन्हीही परीक्षासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या पात्रता परीक्षाचा नक्कीच फायदा होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. कारण येणाऱ्या काळामध्ये थर्ड टेट पण होऊ घातलेली आहे. अर्थात आज CTET झाल्याच्या नंतर जी काही राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे ती पण परीक्षा होणारच आहे. मात्र त्या तुलनेमध्ये TETच्या तुलनेत CTET ही परीक्षार्थ्यांना पास करण्यासाठी याने सगळ्यांनाच पास करण्यासाठी बहुतांश एक पॅटर्न जो काय आहे तो थोडासा सोपा असतो. त्यामुळं TETच्या नादी लागून तिथे जाऊन महसूल जमा करण्यापेक्षा CTET एकदाच उत्तीर्ण करून घेणं उचित राहील. त्यामुळं मला माहिती आहे अनेक अभियोग्यताधारक ही CTET 8-10 वेळा तरी किमान पास असतील. मात्र आता थोडासा क्रायटेरिया राज्य शासनाच्या वतीने किंवा महाराष्ट्र शासनाने थोडा वेगळ्या पद्धतीने लागू केल्यामुळं ही परीक्षा आपण 60% गुण घेऊन उत्तीर्ण व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.